नमस्कार. सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे खरवसाचं दूध घेतलेलं आहे कुकरच्या डब्यांमध्ये. जे 5 लिटरचं कुकर आहे माझं, त्यामध्ये या पद्धतीचे डबे येतात. एका डब्यामध्ये अर्धा लिटर आणि दुसऱ्या डब्यामध्ये अर्धा लिटर. तर या पद्धतीच्या 2 प्रकारच्या खरवसाच्या वड्या पाहणार आहोत आपण. एका डब्यामध्ये साखर आणि दुसऱ्या डब्यामध्ये गूळ. पाहू शकता अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्यासाठी मी अर्ध्या वाटी साखर घेतलेली आहे आणि दुसऱ्या डब्यात अर्धी वाटी गूळ मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, गूळ आणि साखर पूर्णपणे आपल्याला वितळवून घ्यायची आहे, जेणेकरून खरवसाच्या वड्यांना छान गोडी येईल. या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण आता गूळ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर कुकरला लावून घेणार आहोत. पाहू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि इथे माझं 5 लिटरचं कुकर आहे, त्या कुकरमध्ये आपण डबे लावून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. वड्या होत आहे तोपर्यंत दुसऱ्या पद्धतीचं देखील आपण दूध पाहणार आहोत. तर मी इथे पातेल्यामध्ये 1 लिटर खरवसाचं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त गूळ घालून देखील करू शकता. या पद्धतीने छान तयार होत आहे. पाहू शकता 5 मिनिटांनी दूध असं दिसत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अजून 1-2 मिनिटांनी दूध तयार होणार आहे. आणि गूळ घालून घेतल्यानंतर सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पाहू शकता सुंदर लागतं हे दूधसुद्धा. छान तयार झालेलं आहे. पाहू शकता सुंदर दूध आपलं तयार झालं आहे. या पद्धतीने नक्कीच करून पहा. गुळाचं दूध आहे हे. यापेक्षा जर जास्त तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही अजून गूळ मिक्स करून ते शिजवून घेऊ शकता. कुकरला लावलेल्या वड्या तयार झालेल्या आहेत, सुंदर झालेल्या आहेत. या साखरेच्या वड्या आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये गुळाच्या वड्या आहेत, सुंदर तयार झालेल्या आहेत. पाहू शकता. आपण आता हे 5 मिनिट थंड करून घेणार आहोत. बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि आपण आता हे कट करून घेणार आहोत. एक लक्षात घ्यायचं आहे, आपण कुकरमधून डबे काढून घेतल्यावर असे 5 ते 10 मिनिट थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आधी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर वड्या कट करायच्या आहेत. या पद्धतीने पाहू शकता सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत. या साखरेच्या वड्या आहेत. पाहू शकता रसरशीत वडी झालेली आहे. सुंदर लागतात खायला. आणि या गुळाच्या वड्या आहेत, या देखील छान कट झालेली आहेत, सुंदर तयार होतात. आपण एकाच दुधापासून 3 पदार्थ दाखवलेले आहेत आज. या पद्धतीने पाहू शकता सुंदर जाळी आलेली आहे वड्यांना. या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.